फायनल अकाउंट आजचा जो प्रॉब्लेम आहे आपला पेज नंबर 58 पेज नंबर वरती 5वा प्रॉब्लेम बघा. बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी स्टँडर्ड 12th पेज नंबर 58 वर प्रॉब्लेम नंबर 5. ठीक आहे, आधी काय करू आपण प्रॉब्लेम समजून घेऊ, म्हणून सगळ्यांनी लक्ष द्या, पुस्तकात लक्ष द्या. ठीक आहे, आणि जे ऑनलाईन करतायत त्यांनी समोर पुस्तक असू द्या आणि मी समजवतोय त्यावेळेस पुस्तकात तुम्ही पण लक्ष द्यायचं सर्वांनी. ठीक आहे, जो तुमचा समोर जर अकाउंटचं बुक असेल तरच तुम्हाला अकाउंट हा सब्जेक्ट समजेल. नुसतं व्हिडिओ बघितली नाहीतर मग फक्त डायरेक्ट समजून घेण्याचा प्रयत्न केला तर ते पॉसिबल नाहीये. तुम्हाला पण पुस्तकात लक्ष द्यावं लागेल तरच अकाउंट समजेल. पेज नंबर 58 वरती प्रॉब्लेम नंबर 5. ठीक आहे, सुचिता अँड गायत्री आर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशिओ ऑफ 3:2. शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशिओ ऑफ 3:2. प्रॉफिट रेशो दिलाय त्यांचा किती 3:2. 3:2 रेशो दिलाय. फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स अँड ऍडिशनल इन्फॉर्मेशन you are required to prepare trading and profit and loss accounts for the year ended 31st March 2019 and balance sheet as on that date. ठीक आहे, सुचिता आणि गायत्री 2 पार्टनर्स दिलेत. मग सगळ्यात आधी काय करा, आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट बनवलंय बरोबर. तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट्स मध्ये ना पार्टनरची नावं लिहून घ्या, सुचिता आणि गायत्री. सुचिता आणि गायत्री. ठीक आहे, 2 पार्टनर्स, त्यांचा प्रॉफिट रेशो काय दिला आहे 3:2. 3:2 म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये जो नेट प्रॉफिट येईल हा नेट प्रॉफिट पार्टनर्सला 3:2 प्रमाणे वाटून द्यायचा आहे. रेशो लक्षात ठेवायचा. ट्रायल बॅलन्स दिलाय त्याच्यावर तुम्हाला ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट बनवायची. ठीक आहे, सगळ्यांनी लक्ष द्या पुस्तकात. बघा, परचेस अँड सेल्स एका जोडीवर दिलाय, परचेस आणि सेल. मग परचेस कुठे ट्रान्सफर करतो आपण ट्रेडिंग अकाउंटचा डेबिट साइडला आणि सेल्स ट्रेडिंग अकाउंटचा क्रेडिट साइडला. मग परचेस आपण ट्रेडिंग अकाउंटचा डेबिटला लिहितो ना, मग डेबिट साइडला जी अमाऊंट दिली 65,000 ती परचेसची अमाऊंट आहे आणि क्रेडिट साइडला जे दिले 1,85,500 ती अमाऊंट कशाची आहे सेलची अमाऊंट आहे. आलं लक्षात. वर्क मॅनेजर सॅलरी. आता वर्क मॅनेजर सॅलरी फक्त मॅनेजर सॅलरी असेल तर हा इनडायरेक्ट एक्सपेन्स आहे, म्हणून मॅनेजर सॅलरीची नोंद करतो आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा डेबिट साइडला. पण वर्क मॅनेजर सॅलरी ना, वर्क मॅनेजर म्हणजे प्रोडक्शन रिलेटेड आला तो, आणि प्रोडक्शन रिलेटेड जो एक्सपेन्स आहे त्याला आपण डायरेक्ट एक्सपेन्स म्हणतो आणि डायरेक्ट एक्सपेन्सची नोंद करतो ट्रेडिंग अकाउंटचा डेबिट साइडला. ठीक आहे, तर वर्क मॅनेजर सॅलरी असेल तर ट्रेडिंग अकाउंट्स मध्ये जाईल कारण की हा डायरेक्ट एक्सपेन्स आहे, आणि फक्त मॅनेजर सॅलरी असेल तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. लक्षात ठेवायचं वर्क मॅनेजर सॅलरी अरे ट्रेडिंग अकाउंट्सला वर्क मॅनेजर म्हणजे हा प्रोडक्शन रिलेटेड खर्च आहे, हा डायरेक्ट एक्सपेन्स आहे, याची नोंद करावी लागेल ट्रेडिंग अकाउंटचा डेबिटला. ठीक आहे, आणि इनडायरेक्ट एक्सपेन्स असेल तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा डेबिट साइडला. तर वर्क मॅनेजर हा प्रोडक्शन रिलेटेड एक्सपेन्स आहे, डायरेक्ट एक्सपेन्स आहे, ट्रेडिंग अकाउंटचा डेबिटला जाईल, हे लक्षात ठेवायचं तुम्ही. नंतर कॅपिटल अकाउंट्स दिलंय, सुचिता कॅपिटल ₹75,000 आणि गायत्री कॅपिटल ₹40,000. कॅपिटलचा बॅलन्स बघा, ट्रायल बॅलन्सला कोणत्या साइडला दिलाय पुस्तकात बघा क्रेडिट साइडला दिलाय. मग ट्रायल बॅलन्स क्रेडिट साइडला दिलाय ना, तर याची नोंद कुठे करणार पार्टनर्स कॅपिटल अकाउंटचा क्रेडिट साइडला ऍज ओपनिंग बॅलन्स, बॅलन्स ब्रॉट डाऊन म्हणून लिहायचंय. ओपनिंग स्टॉक दिलाय ₹18,700 ट्रेडिंग अकाउंटचा डेबिट साइडला. ठीक आहे, नंतर डेप्टर्स अँड क्रेडिटर्स. डेप्टर्स ही काय आपली ऍसेट्स, डेप्टर्स लिहितो आपण बॅलन्स शीटचा ऍसेट साइडला आणि क्रेडिटर्स लिहितो आपण बॅलन्स शीटचा लायबिलिटी साइड. मग ऍसेट साइड ही डेबिट साइड आहे, म्हणजे डेप्टरचा बॅलन्स कोणता येईल डेबिट साइडला जो बॅलन्स दिलाय तो डेप्टर्स आहे ₹47,500 डेप्टर्स आणि क्रेडिटर्स ₹35,000. वेजेस अँड सॅलरी
अमाऊंट एकच दिली बघा, 4,000 रुपये. मग वेजेस अँड सॅलरी दिलंय ना, मग वेजेस पहिला शब्द काय दिलाय, वेजेस. म्हणजे वेजेस अँड सॅलरी दोन खर्च एकत्र ऍड केलेले आहेत. म्हणजे 4,000 मध्ये वेजेस पण आहे आणि सॅलरी पण आहे. पण वेजेस मेजर असेल आणि सॅलरी मायनर असेल, म्हणून त्यांनी आधी वेजेस दिलेलं आहे. म्हणजे मोठा खर्च वेजेसचा असेल आणि मायनर अगदी क्षुल्लक खर्च असेल सॅलरीचा, कमी खर्च असेल सॅलरीचा. मग दोन वेगवेगळे अकाउंट न करता त्यांनी एकच अकाउंट केलंय, वेजेस अँड सॅलरी. मग पहिला शब्द काय आहे, वेजेस. म्हणजे हा डायरेक्ट एक्सपेन्स आहे, याची नोंद करायची ट्रेडिंग अकाउंटचा डेबिट साइडला. ठीक आहे. बिल रिसिवेबल, ऍसेट्स, बिल्स पेबल, बरोबर. डिस्काउंट क्रेडिट साइडला दिलाय बॅलन्स बघा. मग डिस्काउंट ट्रायल बॅलन्स क्रेडिट साइडला दिलाय, म्हणजे डिस्काउंट मिळालेला आहे. हा डिस्काउंट कुठे लिहिणार, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा क्रेडिट साइडला. नंतर दिलाय मोटिव्ह पॉवर. मोटिव्ह पॉवर, मोटिव्ह पॉवर हा डायरेक्ट एक्सपेन्स आहे, याची नोंद कुठे करतात, ट्रेडिंग अकाउंटचा डेबिट साइडला. कस्टम ड्युटी, ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड. ठीक आहे. त्याच्यानंतर दिलंय इंटरेस्ट, इंटरेस्ट क्रेडिट साइडला दिलंय, याची नोंद करायची प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा क्रेडिट साइडला. अनप्रोडक्टिव्ह वेजेस बघा, प्रोडक्टिव्ह वेजेस आणि अनप्रोडक्टिव्ह वेजेस असे दोन असतात. प्रोडक्टिव्ह वेजेस म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग रिलेटेड, हा डायरेक्ट एक्सपेन्स म्हणून ट्रेडिंग अकाउंटला. आणि अनप्रोडक्टिव्ह वेजेस, अनप्रोडक्टिव्ह वेजेस म्हणजे जे वर्कर्स मॅन्युफॅक्चरिंग लाईन मध्ये बिझी नाहीयेत, ज्यांचा मॅन्युफॅक्चरिंगशी काही संबंध नाही, अशा वर्कर्स लोकांना जी मजुरी आपण देतो त्याला अनप्रोडक्टिव्ह वेजेस म्हणतात. हा इनडायरेक्ट एक्सपेन्स आहे, याची नोंद करावी लागेल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा डेबिट साइडला. ऑडिट फी डायरेक्ट एक्सपेन्स आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. रेंट डेबिट बॅलन्स आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. कन्व्हेन्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. गुडविल ऍसेट साइडला. प्रयत्न करा गुडविल सुरुवातीला लिहिण्याचा प्रयत्न करायचा, ऍसेट साइडला गुडविल लिहायचं आधी, नंतर फिक्स ऍसेट आणि नंतर करंट ऍसेट. त्याच्यानंतर कॉपीराइट ऍसेट्स आहे, बिल्डिंग ऍसेट्स. त्याच्यानंतर दिलंय पार्टनर्स लोन अकाउंट्स. पार्टनर्स लोन, त्याच्यामध्ये सुचिताचं लोन दिलेलं आहे 6,150, सुचिताज लोन अकाउंट. मग पार्टनर्स लोन अकाउंट आहे ना, लोन आहे, याची नोंद कुठे करणार, बॅलन्स शीटचा लायबिलिटी साइडला. इन्व्हेस्टमेंट ऍसेट्स आणि कॅश ॲट बँक ऍसेट साइडला. मग आधी ट्रायल बॅलन्स मध्ये दिलेले जे आयटम्स आहेत, जे अकाउंट आहेत, ते कुठे पोस्ट करायचे पहिले हे ठरवून घ्यायचं, ओरली पहिले सॉल्व्ह करून घ्यायचं आणि नंतर मग ऍडजस्टमेंट बघायचं. मग ऍडजस्टमेंट बघा, पहिली ऍडजस्टमेंट आहे स्टॉक ऑन 31 मार्च 2019, 19,700 म्हणजे क्लोजिंग स्टॉक आहे. क्लोजिंग स्टॉकची नोंद दोन ठिकाणी करतो, प्रत्येक ऍडजस्टमेंटची नोंद दोन ठिकाणी करतात. तर क्लोजिंग स्टॉकची एक नोंद करायची ट्रेडिंग अकाउंटचा क्रेडिट साइडला, कारण की ट्रेडिंग अकाउंटचा क्रेडिटला क्लोजिंग स्टॉक लिहिल्याशिवाय ग्रॉस प्रॉफिट मिळणार नाही. मग क्लोजिंग स्टॉकची एक नोंद कुठे करणार, ट्रेडिंग अकाउंटचा क्रेडिट साइडला. आणि क्लोजिंग स्टॉक म्हणजे आपल्या व्यवसायामध्ये शिल्लक असलेला माल, अनसोल्ड गुड्स. मग आपली ऍसेट्स आहे ती, मग त्याची दुसरी नोंद कुठे करायची, बॅलन्स शीटचा ऍसेट साइडला. नंतर गुड्स कॉस्टिंग ₹3,000 डिस्ट्रीब्युटेड ऍज अ फ्री सॅम्पल. गुड्स कॉस्टिंग ₹3,000 डिस्ट्रीब्युटेड ऍज फ्री सॅम्पल म्हणजे 3,000 रुपये किमतीचा माल आपण फ्री सॅम्पल म्हणून डिस्ट्रीब्युट करून दिला, ऍडव्हर्टाइजमेंट म्हणून, जाहिरातीसाठी. मग 3,000 रुपये किमतीचा माल जर आपण जाहिरातीसाठी डिस्ट्रीब्युट करून दिला असेल तर याची बी नोंद दोन ठिकाणी करावी लागेल. एक तर 3,000 रुपये किमतीचा माल आपण फ्री मध्ये डिस्ट्रीब्युट केला, बरोबर, जाहिरात करण्यासाठी आपण माल डिस्ट्रीब्युट केला, गुड्स गोज आउट, गुड्स गोज आउट. मग त्याची एक नोंद करा ट्रेडिंग अकाउंटचा क्रेडिटला, बरोबर. म्हणजे तेवढ्याने स्टॉक काय होऊन जाईल तुमचा, कमी होऊन जाईल. मग स्टॉक मधून वजा नाही करायचंय त्याला, त्याची नोंद करायची ट्रेडिंग अकाउंटचा क्रेडिट साइडला. ट्रेडिंग अकाउंटचा क्रेडिटला का करतो, कारण की आपण जो स्टॉक डिस्ट्रीब्युट केला फ्री मध्ये तो कशामधून केला असेल, एकतर आपल्याकडे जो ओपनिंग स्टॉक आहे त्याच्यामधून, नाहीतर मग परचेस मधून. मग तो ओपनिंग स्टॉकचा माल डिस्ट्रीब्युट केला का परचेसचा केलेला माल डिस्ट्रीब्युट केलाय आपल्याला माहिती नाही, म्हणून ओपनिंग स्टॉक परचेस मधून वजा करण्यापेक्षा काय करा, ट्रेडिंग अकाउंटचा क्रेडिटला लिहा. कारण की ट्रेडिंग अकाउंटचा क्रेडिटला लिहिलं म्हणजे ऑटोमॅटिकली स्टॉक काय होऊन जाईल आपला, कमी होऊन जाईल. म्हणून 3,000 रुपये किमतीचा माल जर आपण डिस्ट्रीब्युट केला तर एक नोंद कुठे करायची, ट्रेडिंग अकाउंटचा क्रेडिट साइडला, आणि फ्री मध्ये डिस्ट्रीब्युट केलाय ना, म्हणजे आपला एक्सपेन्स आहे, लॉस आहे,
म्हणून दुसरी नोंद करायची प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा डेबिट साईडला ऍज अ ऍडव्हर्टाइजमेंट, जाहिरात म्हणून. नंतर म्हणजे ही ऍडजस्टमेंट कशामध्ये प्लस मायनस होणार नाही, सेपरेट नोंद करायची याची. मोटिव्ह पॉवर इन्क्लूड ₹500 पेड फॉर डिपॉझिट ऑफ पॉवर मीटर. मोटिव्ह पॉवरचा खर्च दिलाय बघा ट्रायल बॅलन्स मध्ये ₹1350, ₹1350 खर्च दिलाय मोटिव्ह पॉवर, बरोबर. हा खर्च कुठे लिहिलाय तुम्ही, मोटिव्ह पॉवर कुठे लिहिलाय, ट्रेडिंग अकाउंटचा डेबिट साईडला लिहिलाय ना. आता 1350 हा जो मोटिव्ह पॉवरचा एकूण खर्च आहे, या खर्चामध्ये ₹500 इन्क्लूड आहे. कशाचे इन्क्लूड आहे, हा पेड फॉर डिपॉझिट ऑफ पॉवर मीटर. म्हणजे आपण लाईट कनेक्शन घेतो त्यावेळेस आपल्याला मीटर घ्यावा लागतो, मग मीटर आपल्याला एमईसीबी देते ना, इलेक्ट्रिसिटी कंपनी आपल्याला मीटर प्रोव्हाइड करते. मग आपल्याकडनं काहीतरी डिपॉझिट घेतात, ते आपल्याकडनं काहीतरी डिपॉझिट घेतात. मग ती जी डिपॉझिट असते ना ती रिफंडेबल असते. डिपॉझिट काय असते, रिफंडेबल डिपॉझिट असते ना, ती परत मिळते ती डिपॉझिट आपल्याला. मग या ठिकाणी मोटिव्ह पॉवर जो खर्च आहे त्याच्यामध्ये ₹500 डिपॉझिट इन्क्लूड आहे, म्हणजे तो खर्च नाहीये, ती डिपॉझिट रिफंडेबल आहे, ती आपल्याला परत मिळेल. मग परत मिळणारी डिपॉझिट आहे रिफंडेबल डिपॉझिट, आणि ती आपण एक्सपेन्सेस मध्ये ऍड केली आहे. मग आता ज्यावेळेस तुम्ही फायनल अकाउंट प्रॉब्लेम सॉल्व्ह कराल तर ऍक्च्युअल प्रॉफिट काढण्यासाठी बाय मिस्टेक तुम्ही डिपॉझिट अमाऊंट जी मोटिव्ह पॉवर मध्ये ऍड झालेली आहे ती तुम्हाला काय करावी लागेल, लेस करावी लागेल, कारण की तो खर्च नाही आपला, ती ऍसेट्स आहे. मग ₹500 ऍसेट साईडला दाखवायचे तुम्हाला, तर त्याच्यासाठी पहिले मोटिव्ह पॉवर मधून ₹500 वजा करा आणि ट्रान्सफर करा बॅलन्स शीटचा ऍसेट साईडला. नंतर मग आता मोटिव्ह पॉवर रिलेटेड ऍडजस्टमेंट आहे ना, त्याची अमाऊंट कुठे लिहिणार, इनर कॉलम मध्ये लिहायचं. मोटिव्ह पॉवरची अमाऊंट इनर कॉलम मध्ये लिहायचं आहे. डेप्रिसिएट बिल्डिंग ऍट 5%. डेप्रिसिएट बिल्डिंग ऍट 5%. डेप्रिसिएट बिल्डिंग ऍट 5% म्हणजे बिल्डिंग वरती 5% डेप्रिसिएशन. मग आता बिल्डिंग वरती 5% डेप्रिसिएशन आहे ना, डेप्रिसिएशन आपण ऍसेट्स मधून काय करतो नेहमी, लेस. म्हणजे बिल्डिंग मधून लेस करा आणि ट्रान्सफर करा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा डेबिट साईडला. त्याच्यानंतर बिल्डिंगची अमाऊंट कुठे लिहायची आहे, इनर कॉलम मध्ये लिहायची आणि एक जागा सोडून द्यायची. राईट ऑफ ₹2000, राईट ऑफ पाहिजे ते OFF, राईट ऑफ ₹2000 फॉर बॅड डेब्ट्स अँड मेंटेन RDD ऍट 3% ऑन डेप्टर्स. म्हणजे डेप्टर्स मधून ₹2000 बॅड डेब्ट्स आधी वजा करायचे आहेत. ₹2000 बॅड डेब्ट्स आहे, डेप्टर्स मध्ये इन्क्लूड आहेत आणि 3% RDD आहे. मग बॅड डेब्ट्स असो किंवा RDD असो आपण डेप्टर्स मधून लेस करतो आणि ट्रान्सफर करतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा डेबिट साईडला. नंतर म्हणजे आता डेप्टरची जी अमाऊंट आहे कुठे लिहिणार, अमाऊंट इनर कॉलम मध्ये लिहायची आणि 3 ओळी जागा सोडून द्यायचा डेप्टर्स. नंतर बिल रिसिवेबल इन्क्लूड डिसऑनर ऑफ बिल ₹4000. बिल रिसिवेबल मध्ये ₹4000 डिसऑनर ऑफ बिल इन्क्लूड आहे. आता बिल रिसिवेबल आपण लिहितो ऍसेट साईडला, मग बिल रिसिवेबल मध्ये डिसऑनर बिल इन्क्लूड असेल तर बिल रिसिवेबल मधून वजा करा, बरोबर. मग बिल रिसिवेबल मधून वजा केलं तर ग्राहकाकडनं घेणं परत वाढेल ना, म्हणून पुन्हा डेप्टर्स मध्ये ऍड करा. ठीक आहे, डिसऑनर बिल रिसिवेबल मध्ये इन्क्लूड असेल तर बिल रिसिवेबल मधून वजा करायचं आणि डेप्टर्स मध्ये ऍड करायचं. मग डेप्टर्स मध्ये ऍड आधी करायचं, नंतर बॅड डेब्ट्स आणि नंतर RDD. ठीक आहे, म्हणजे आधी आपल्याला 6 नंबर ऍडजस्टमेंट सॉल्व्ह करावे लागेल, नंतर 5 नंबर. ठीक आहे, मग आता ऍडजस्टमेंट वाचून झाल्यानंतर तुमच्या लक्षात येतं की कोण कोणत्या अकाउंट्स रिलेटेड म्हणजे आयटम्स रिलेटेड ऍडजस्टमेंट दिली आहे, त्याची अमाऊंट कुठे लिहायची आहे, इनर कॉलम मध्ये लिहायची आहे. ठीक आहे, आणि त्याचा खाली एक जागा सोडून द्यायची, नाही तर मग ट्रायल बॅलन्स मध्ये टिक करून घ्यायची आहे. ज्या अकाउंट्स रिलेटेड ज्या आयटम्स रिलेटेड ऍडजस्टमेंट असेल त्याला टिक करून घ्या आणि ज्या अकाउंटला आपण टिक केलंय त्याची अमाऊंट इनर कॉलम मध्ये लिहा. ठीक आहे, चला आता ट्रायल बॅलन्स आधी पूर्ण ट्रान्सफर करू आपण. ट्रायल बॅलन्स पोस्टिंग करताना ज्या अकाउंट रिलेटेड ऍडजस्टमेंट असेल त्याची अमाऊंट इनर कॉलम मध्ये एक जागा सोडून द्यायची. ठीक आहे, आणि नंतर ऍडजस्टमेंट सॉल्व्ह करायचा. चला
परचेस रिटर्न दिलंय का या प्रॉब्लेम मध्ये? नाही दिलंय, म्हणून परचेस आणि सेलची अमाऊंट डायरेक्ट आउटर कॉलमला लिहायची. ठीक आहे. ट्रायल बॅलन्स पोस्टिंग करायला जास्तीत जास्त 5 मिनिटं, एका ऍडजस्टमेंटला 1 मिनिटं, 6 ऍडजस्टमेंट दिलेत, 6 मिनिटं भरपूर झाले. बरोबर. 5 आणि 6 11 मिनिटं झाले, आणि 5-7 मिनिटं 10 मिनिटं अकाउंट क्लोज करायला. या पद्धतीने जर स्पीड मेंटेन केली तर तुमचा 20 ते 25 मिनिटात फायनल अकाउंटचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. ठीक आहे. चला आता सर्वांनी प्रॉब्लेम सोबत सॉल्व्ह करायचा आहे. कॉलम्स तयार करा. फायनल अकाउंटचे सगळे कॉलम्स तयार करा. ट्रेडिंग अकाउंटचा वरती अगोदर लिहायचं इन द बुक्स ऑफ द फर्म, नंतर ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड, आणि या ठिकाणी तुम्ही लिहित जायचंय पर्टिक्युलर अमाऊंट पर्टिक्युलर अमाऊंट. बरोबर. मी लिहित नाही कारण की मला काही परीक्षा द्यायची नाही, पण तुम्हाला परीक्षा द्यायची आहे. बोर्डाचा पेपरात तुम्हाला ड्राफ्टिंग करताना, कॉलम तयार करताना प्रॉपर व्यवस्थित सगळं टायटल्स वगैरे टाकायचंय, खाडाखोड करायची नाही, तर मार्क पूर्ण मिळतात. सगळ्यांचे अकाउंट्स तयार करून झाले? ठीक आहे. चला अकाउंट्स तयार करून झाले असतील तर आपण आधी काय करू, ट्रायल बॅलन्स मध्ये दिलेले सगळे अकाउंट्स किंवा सगळे आयटम्स पोस्ट करून घेऊ. परचेस 65,000 कुठे ट्रान्सफर करणार? ट्रेडिंग अकाउंटचा डेबिट साइडला. ओपनिंग स्टॉक आधी लिहून घ्या, अमाऊंट नंतर लिहू वाटल्यास आपण. त्याचा खाली लिहा परचेसेस. ऍडजस्टमेंट नाहीये, अमाऊंट डायरेक्ट आउटर कॉलम मध्ये 65,000. माझ्या सोबतच लिहायचंय तुम्ही पण. सेल्स दिलंय 1,85,500. सेल्स याची नोंद करतो आपण ट्रेडिंग अकाउंटचा क्रेडिट साइडला. बाय सेल्स किती अमाऊंट? 1,85,500. झालं लिहून? ठीक आहे. वर्क मॅनेजर सॅलरी 2,300, 2300 रुपये डायरेक्ट एक्सपेन्स आहे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला. परचेस रिलेटेड ऍडजस्टमेंट नाहीये, जागा सोडायची गरज नाही. वर्क मॅनेजर सॅलरी ऍडजस्टमेंट आहे का वर्क मॅनेजर सॅलरीशी संबंधित? नाही ना. मग अमाऊंट डायरेक्ट आउटर कॉलमला लिहा 2300 रुपये. कॅपिटल दिलंय सुचिता कॅपिटल आणि गायत्री कॅपिटल 75,000 40,000. क्रेडिट साइडला बॅलन्स दिलंय, ट्रान्सफर करा पार्टनर्स कॅपिटल अकाउंटचा क्रेडिट साइडला. बॅलन्स ब्रॉट डाऊन किती दिली अमाऊंट? 75,000 and 40,000. $75,000 आणि 40,000. ठीक आहे. ओपनिंग स्टॉक दिले 18,700 रुपये ट्रेडिंग अकाउंटचा डेबिट साइडला लिहा. 18,700 18,700 रुपये. ओपनिंग स्टॉक नंतर दिलंय डेप्टर्स 47,500. डेप्टर्स ही आपली ऍसेट्स, याची नोंद करतो आपण बॅलन्स शीटचा ऍसेट साइड. ठीक आहे. पण प्रयत्न तुमचा असा असला पाहिजे, सुरुवातीला गुडविल लिहायचंय, नंतर फिक्स ऍसेट्स वगैरे लिहायचं आहे, आणि करंट ऍसेट नंतर लिहितात. बरोबर. हे जास्त योग्य पद्धत आहे. या पद्धतीने जर तुम्ही लिहाल तर चांगलं आहे. मग डेप्टर्सला काय करा, इथे 6-7 ओळी जागा सोडून द्या. त्याच्यानंतर लिहा डेप्टर्स. अमाऊंट दिली आहे रुपीज किती? 47,500. 47,500 अमाऊंट इनर कॉलम मध्ये. आणि याच्या नंतर ना आता 4-5 ओळी जागा सोडून द्या, कारण की डेप्टर्स रिलेटेड 3 ऍडजस्टमेंट दिल्या आहेत. बरोबर. तर 5 ओळी जागा तुम्ही सोडून द्या. डेप्टर्स नंतर त्याच्या लाईनीत दिलंय क्रेडिटर्स 35,000. क्रेडिटर्स आपली लायबिलिटीज आहे, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला. कॅपिटल लिहिण्यासाठी 4-5 ओळी जागा सोडून लिहा. क्रेडिटर्स अमाऊंट दिलेली आहे रुपीज 35,000 35,000. अमाऊंट आउटर कॉलम मध्ये लिहा, ऍडजस्टमेंट नाहीये. ठीक आहे. क्रेडिटर्स नंतर वेजेस अँड सॅलरी 4,000 डायरेक्ट एक्सपेन्स आहे.
ट्रेडिंग अकाउंटचा डेबिट साइडला वेजेस अँड सॅलरी ऍडजस्टमेंट आहे का? नाही. अमाऊंट आउटर कॉलम मध्ये 4000. वेजेस अँड सॅलरीज नंतर दिलंय बिल रिसेबल 22,000. बिल रिसेबल ही आपली ऍसेट्स आहे. डेप्टर्स नंतर 5 वेळी जागा सोडून लिहायचंय तुम्ही बिल रिसेबल. आणि बिल रिसेबल रिलेटेड सुद्धा ऍडजस्टमेंट दिली आहे म्हणून बिल रिसेबलची जी अमाऊंट आहे ती पण इनर कॉलम मध्येच लिहायची. किती बिल रिसेबल? 22,000. 22,000 बिल रिसेबल. त्याच्यानंतर दिलाय बिल्स पेबल 27,300. लायबिलिटीज साइड बिल्स पेबल 27,300. बिल्स पेबल झालं. नंतर दिलंय डिस्काउंट. डिस्काउंट दिलंय ₹400. कोणत्या साईडला आहे? क्रेडिट साईडला आहे. म्हणजे डिस्काउंट मिळालंय. प्रॉफिट आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा क्रेडिटला ग्रॉस प्रॉफिट लिहिण्यासाठी जागा सोडून द्या. डिस्काउंट ₹400 झालं. डिस्काउंट नंतर दिलंय मोटिव्ह पॉवर 1,350. याची नोंद करायची ट्रेडिंग अकाउंटचा डेबिट साइडला. ऍडजस्टमेंट अमाऊंट इनर कॉलम मध्ये लिहा 1,350. कस्टम ड्युटी ₹1,500. डायरेक्ट एक्सपेन्स आहे ट्रेडिंग अकाउंटचा डेबिट साइडला. किती दिलाय कस्टम ड्युटी? 1,500 आहे का? बरोबर. इंटरेस्ट दिलाय ₹1,300. पण इंटरेस्ट कोणत्या साईडला दिलाय बघा? क्रेडिट साईडला दिलाय. मग क्रेडिट साईडला म्हणजे इन्कम आहे. याची नोंद करा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा क्रेडिट साईडला. इंटरेस्ट अमाऊंट दिली आहे. इंटरेस्टची अमाऊंट किती आहे? 1,300. ₹1,300. इंटरेस्ट नंतर अनप्रोडक्टिव्ह वेजेस आहे 3,000. अनप्रोडक्टिव्ह वेजेस हा इनडायरेक्ट एक्सपेन्स आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा डेबिट साइडला. अनप्रोडक्टिव्ह वेजेस अमाऊंट दिली आहे 3,000. ट्रायल बॅलन्स मध्ये दिलेलं कोणता अकाउंट म्हणजे कोणता क्लोजिंग बॅलन्स किंवा कोणता आयटम्स कुठे ट्रान्सफर होईल हे जोपर्यंत तुम्हाला समजत नाही ना तोपर्यंत फायनल अकाउंटचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येणार नाही. नुसतं फायनल अकाउंटची व्हिडिओ बघून घेतली आणि एखादा प्रॉब्लेमची व्हिडिओ बघितली म्हणजे फायनल अकाउंट जमून जाईल असा प्रकार नाही. फायनल अकाउंट साठी प्रॉपर प्रॅक्टिस लागेल. सुरुवातीचे जे लेक्चर्स घेतले आपण ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल, बॅलन्स शीट, कोणत्या अकाउंटला काय पोस्टिंग केलं जातं, कशा पद्धतीने अकाउंट क्लोज करतात, तर ते सगळं महत्वाचं आहे. म्हणजे सुरुवातीपासून तुम्हाला व्यवस्थित सगळं समजून घ्यावं लागेल तर तुम्हाला हे आपण जे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय हे तुम्हाला समजेल. डायरेक्ट जर तुम्ही प्रॉब्लेम समजून घेण्याचा प्रयत्न केला तर थोडंसं कठीण होईल. प्रयत्न करा, जमेल, काय हरकत नाही. सोपं आहे फायनल अकाउंट, काही जास्त कठीण नाहीये, पण प्रयत्न करणं तुमच्या हातात आहे. अकाउंट हा सब्जेक्ट पूर्ण प्रॅक्टिसचा सब्जेक्ट आहे. जितकी तुम्ही प्रॅक्टिस करणार तेवढंच अकाउंट तुम्हाला समजेल. आणि तुमचा कॉमर्समध्ये सगळ्यात महत्वाचा सब्जेक्ट अकाउंट आहे. आता सर्वात महत्वाचा अकाउंट असं नाही म्हणता येत, तुमचा इकॉनॉमिक पण महत्वाचा आहे, एसपीओसी हे सब्जेक्ट बी तुमचे महत्वाचे आहेत, बाकी अदर सब्जेक्ट सगळे महत्वाचे आहेत. पण कॉमर्सची जी ओळख आहे ती कशामुळे? अकाउंट सब्जेक्टमुळे. ठीक आहे, म्हणून अकाउंट मध्ये कॉमर्सचा प्रत्येक विद्यार्थी हा एक्सपर्ट असला पाहिजे. आणि कॉमर्स मध्ये राहूनच जर तुम्हाला अकाउंट काही येत नसेल तर मग कॉमर्स शिकून बी काही फायदा नाही. म्हणून व्यवस्थित अभ्यास करा, प्रॅक्टिस करा. ठीक आहे, मग आता बघा कुठपर्यंत आलो आपण? झालं इथपर्यंत सगळ्यांचं लिहून? अनप्रोडक्टिव्ह वेजेस लिहिलं ना आपण 3,000. त्याच्यानंतर दिले ऑडिट फी
2500 रुपये. हा सुद्धा इनडायरेक्ट एक्सपेन्स आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा डेबिट साइडला कोणता खर्च दिला आहे? ऑडिट फीज किती रुपये? बोला. 2500 2500 रुपये. ऑडिट फी आपण लिहिलंय. ऑडिट फी नंतर दिलंय रेंट. डेबिट साइडला दिलंय म्हणजे रेंट पेड आहे. इनडायरेक्ट एक्सपेन्स आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा डेबिटला रेंट 1800 रेंट. त्याच्यानंतर दिलंय कन्व्हेन्स 2000. इनडायरेक्ट एक्सपेन्स आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा डेबिट साइडला. ऍडजस्टमेंट नसेल तर अमाऊंट डायरेक्ट आउटर कॉलम मध्ये लिहायची. कन्व्हेन्स नंतर गुडविल 25000. गुडविल इज अन इंटेंजिबल ऍसेट्स. लक्षातच ठेवायचं, विसरायचं नाही. आणि गुडविल बॅलन्स शीट मध्ये सर्वात आधी लिहितात. 25000 रुपये. ठीक आहे. गुडविल. त्याच्यानंतर दिलंय कॉपीराइट. कॉपीराइट सुद्धा ऍसेट्स आहे. कॉपीराइट. कॉपीराइट अमाऊंट दिलेली आहे किती? 20000. कॉपीराइट 20000. त्याच्यानंतर दिलंय बिल्डिंग 88,000. ऍसेट्स आहे. ऍडजस्टमेंट आहे का बिल्डिंग रिलेटेड? डेप्रिसिएशनची ऍडजस्टमेंट दिली 4 नंबर. म्हणून बिल्डिंगची जी अमाऊंट आहे ती इनर कॉलम मध्ये लिहायची. किती अमाऊंट दिली आहे? 88,000. 88,000. बिल्डिंग नंतर दिलंय पार्टनर्स लोन 6150. याची नोंद करायची आहे बॅलन्स शीटचा लायबिलिटी साइडला. कोणता पार्टनर्स आहे? सुचिता लोन. पार्टनर्स लोन 6150. 6150. नंतर दिलंय इन्व्हेस्टमेंट 40,000. ऍसेट्स आहे आपली. बिल्डिंग नंतर जागा सोडून द्या. इन्व्हेस्टमेंट किती अमाऊंट? 40,000. ऍडजस्टमेंट नाही. अमाऊंट डायरेक्ट आउटर कॉलमला. तुम्ही लिहिताना व्यवस्थित लिहायचंय. अमाऊंट सुद्धा एका खालती एक व्यवस्थित लिहा. बरोबर? तरच तुम्हाला टोटल वगैरे करता येईल. कॅश ॲट बँक 26,000. बिल रिसेबलला जागा सोडून द्या. कॅश ॲट बँक. कॅश ॲट बँक अमाऊंट दिली किती? 26,000. कॅश ॲट बँक 26,000. झालं लिहून? चला. ट्रायल बॅलन्स मध्ये जितके पण क्लोजिंग बॅलन्स दिले होते ते आपण पोस्ट केले. ट्रेडिंग प्रॉफिट लॉस, पार्टनर्स कॅपिटल आणि बॅलन्स शीट मध्ये. आता ऍडजस्टमेंट. ऍडजस्टमेंटचे किती इफेक्ट होतील? 2 इफेक्ट होतील. एक डेबिट तर दुसरा क्रेडिट. स्टॉक ऑन 31 मार्च 2019 वॉज व्हॅल्यू 19,700. 31 मार्च 19 अखेर क्लोजिंग स्टॉक दिलं 19,700. मग क्लोजिंग स्टॉक आहे ना 19,700. क्लोजिंग स्टॉकची नोंद. सगळे ऍडजस्टमेंट पाठ केले आहेत तुम्ही. क्लोजिंग स्टॉक कुठे रेकॉर्ड करणार? ट्रेडिंग अकाउंट अँड बॅलन्स शीट ऍसेट साइड. मग लिहा ट्रेडिंग अकाउंटचा क्रेडिटला क्लोजिंग स्टॉक किती? क्लोजिंग स्टॉक 19,700. 19,700 आउटर कॉलमला. आणि ऍसेट साइडला लिहा क्लोजिंग स्टॉक 19,700. 19,700 रुपये. समजलं? क्लोजिंग स्टॉक कुठे लिहिणार? ट्रेडिंग अकाउंटचा क्रेडिटला आणि बॅलन्स शीटचा ऍसेट साइडला. क्लोजिंग स्टॉक नंतर दिलंय ऍडजस्टमेंट नंबर 2. गुड्स कॉस्टिंग ₹3,000 डिस्ट्रीब्युटेड ऍज अ फ्री सॅम्पल. गुड्स कॉस्टिंग ₹3,000 डिस्ट्रीब्युटेड ऍज फ्री सॅम्पल. म्हणजे 3,000 रुपये किमतीचे गुड्स फ्री सॅम्पल म्हणून आपण डिस्ट्रीब्यूट केले. 3,000 रुपये किमतीचा माल आपण जाहिरातीसाठी वाटून दिला.
मग 3,000 रुपये किमतीचं मालाचं वाटप केलं ना. आता 3,000 रुपयाचं ज्या मालाचं वाटप केलं आपण, तो ओपनिंग स्टॉक मधून, ओपनिंग स्टॉकचा शिल्लक असलेला माल होता का नवीन परचेस केलेला माल होता? कशामधून तो माल आपण वाटप केलाय माहिती का आपल्याला? नाही. म्हणून याच्यामधून तो मायनस करता येणार नाही. मग त्याला दुसरा पर्याय काय करा, ट्रेडिंग अकाउंटचा क्रेडिटला लिहा. कारण की ट्रेडिंग अकाउंटचा क्रेडिटला लिहिला तर ऑटोमॅटिकली स्टॉक काय होईल तुमचा, कमी होऊन जाईल. बरोबर. म्हणून ट्रेडिंग अकाउंटचा क्रेडिटला. आणि असं समजत नसेल तर 3,000 रुपये किमतीचे गुड्स आपण डिस्ट्रीब्यूट केले, गुड्स गोज आउट, डेबिट व्हॉट कम इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. ट्रेडिंग अकाउंटचा क्रेडिट साइडला इथे लिहा, बाय गुड्स डिस्ट्रीब्यूट as free sample, ₹3,000. 3,000. आणि 3,000 रुपये किमतीचे गुड्स आपण जे डिस्ट्रीब्यूट केले ते फ्री सॅम्पल म्हणून केले ना, ऍडव्हर्टाइजमेंट पर्पज साठी केले ना. म्हणजे आपला लॉस आहे, लॉस म्हणून त्याची नोंद प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा डेबिट साइडला. तर ऍडव्हर्टाइजमेंट दिलं तरी चालेल. ऍडव्हर्टाइजमेंट किती अमाऊंट आहे? 3,000. 3,000 लिहिलंय. नंतर ऍडजस्टमेंट नंबर 3, मोटिव्ह पॉवर इन्क्लूड ₹500 पेड फॉर डिपॉझिट ऑफ पॉवर मीटर. मोटिव्ह पॉवर इन्क्लूड ₹500, मोटिव्ह पॉवर 1,350. मोटिव्ह पॉवरचा खर्च आहे 1,350. पण या 1,350 मध्ये ₹500 आपण डिपॉझिट म्हणून दिलेत, मीटर डिपॉझिट दिलेली आपण. बरोबर. मग आता डिपॉझिट रिफंडेबल आहे ना. आपण जी डिपॉझिट दिली ₹500, या 1,350 मध्ये ₹500 डिपॉझिट आहे आणि ती रिफंडेबल आहे, म्हणजे ती आपली ऍसेट्स आहे. ₹500 डिपॉझिट अमाऊंट रिफंडेबल अमाऊंट आहे, म्हणून ₹500 डिपॉझिट ही आपली ऍसेट्स आहे. ते ऍसेट साइडला यायला पाहिजे. पण बाय मिस्टेक ते आपण कशामध्ये ऍड करून घेतले? मोटिव्ह पॉवर मध्ये. आता त्याला करेक्शन करा. करेक्शन काय करणार? 500 याच्यामधून लेस करा, मोटिव्ह पॉवर मधून लेस डिपॉझिट 500. म्हणजे ऍक्च्युअली मोटिव्ह पॉवरचा खर्च किती? फक्त आपला 850. आणि ₹500 डिपॉझिट होती ना आपली, ही ऍसेट्स होती. मग याला नोंद, याची नोंद कुठे करायला पाहिजे होती? बॅलन्स शीटचा ऍसेट साइडला. मग ऍसेट साइडला लिहा डिपॉझिट्स. मग डिपॉझिट फॉर पॉवर मीटर लिहिलं तरी चालेल, फक्त डिपॉझिट अमाऊंट लिहिली तरी चालेल. ₹500. समजलं सगळ्यांना? एक्सपेन्सेस मधून वजा होईल आणि ट्रान्सफर करावं लागेल बॅलन्स शीटचा ऍसेट साइडला. झालंय लिहून. नंतर ऍडजस्टमेंट नंबर 4, डेप्रिसिएट बिल्डिंग ऍट 5%. डेप्रिसिएट बिल्डिंग ऍट 5%. म्हणजे बिल्डिंग वरती 5% डेप्रिसिएशन. डेप्रिसिएशन काय करणार आपण? ऍसेट्स मधून लेस करणार. डेप्रिसिएशन लेस फ्रॉम ऍसेट्स, लेस फ्रॉम बिल्डिंग. डेप्रिसिएशन किती? 5%. मग 88,000चा 10%, ₹8,800. 88,000चा 10%, 8,800. मग 10%साठी 8,800 ना, तर 5%साठी ₹4,400. 4,400. ठीक आहे. 88,000 मधून 4 गेले 84, 84 मधून 400 गेले 83,600. आणि ₹4,400 तुम्ही बिल्डिंग मधून वजा करताय. ऍसेट्स कमी होते, ऍसेट्स रिड्यूस होते, आणि ऍसेट कमी होत असेल तर आपला लॉस आहे, म्हणून त्याची नोंद करायची प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा डेबिट साइडला. टू डेप्रिसिएशन ऑन बिल्डिंग. ऑन बिल्डिंग ₹4,400. 4,400. समजतंय बरोबर? चला नेक्स्ट ऍडजस्टमेंट. राइट ऑफ ₹2,000 फॉर बॅड डेप्स अँड मेंटेन RDD at 3% ऑन डेप्टर्स. म्हणजे 2,000 रुपये बॅड डेप्स आहे आणि 3% RDD आहे. बॅड डेप्स अँड RDD
रिलेटेड टू डेप्टर्स, डेप्टर्स रिलेटेड ऍडजस्टमेंट आहे ना. बॅक डेप्ट म्हणजे बुडीत कर्ज आणि आरडीडी म्हणजे संभाव्य बुडीत. मग बॅक डेप्ट आणि आरडीडी आपण नेहमी काय करतो, डेप्टर्स मधून लेस करतो. आणि डेप्टर्स मधून लेस केलं म्हणजे ऍसेट कमी होते, लॉस आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा, डेबिटचा. पण याचा आधी तुम्हाला कोणती ऍडजस्टमेंट घ्यावी लागेल, 6 नंबरची ऍडजस्टमेंट घ्यावी लागेल. नंतर मग बॅक डेप्ट आणि त्याच्यानंतर मग आरडीडी. ठीक आहे. जर समजा तुम्ही बिल रिसेबल डिसऑनरची ऍडजस्टमेंट 6 नंबरची ऍडजस्टमेंट आधी सॉल्व्ह न करता आधी जर तुम्ही बॅक डेप्ट आणि आरडीडीची ऍडजस्टमेंट सॉल्व्ह केली तर तुमच्या आरडीडीची जी अमाऊंट आहे ना ती रॉंग येईल आणि तुमचं आन्सर चुकेल. म्हणून पहिले ऍडजस्टमेंट नंबर 6. बिल रिसेबल इन्क्लूड डिसऑनर ऑफ बिल 4000. बिल रिसेबल मध्ये 22,000 बिल रिसेबल आहे. या 22,000 बिल रिसेबल मध्ये 4,000 रुपयाचे जे बिल आहेत ना ते डिसऑनर आहेत. आता बिल रिसेबल म्हणजे असं समजा की आपल्याला कस्टमरने चेक दिलेत, वेगवेगळ्या ग्राहकांनी आपल्याला टोटल 22,000चे चेक दिलेत असं गृहीत धरा. मग आता ग्राहकांनी 22,000चे चेक दिलेत ना, त्याच्यापैकी 4,000 रुपयाचा जो चेक आहे तो बाउन्स होऊन गेला. 4,000चा चेक बाउन्स झाला, डिसऑनर झाला. मग 4,000 रुपयाचा चेक बाउन्स होऊन गेला तर बिल रिसेबल 4,000 रुपयाने काय होऊन जाईल, कमी होऊन जाईल. आणि 4,000 रुपये ग्राहकांकडे वाढेल. म्हणजे बिल रिसेबल मधून लेस करा आणि डेप्टर्स मध्ये ऍड करा. तर बिल रिसेबल मधून लेस डिसऑनर 4,000. 22,000 मधून 4,000 वजा होतील. आउटर कॉलमला 18,000 बरोबर. आणि 4,000 रुपये डेप्टर्स मध्ये ऍड करा. बिल डिसऑनर बिल डिसऑनर्ड 4,000 हे ऍड करा. म्हणजे अमाऊंट किती झाली डेप्टरची, 51,500 रुपये. समजलं. म्हणजे बिल रिसेबल डिसऑनर जर असेल आणि बिल रिसेबल मध्ये इन्क्लूड असेल तर बिल रिसेबल मधून लेस आणि डेप्टर्स मध्ये ऍड, अशी ऍडजस्टमेंट लक्षात ठेवा. नंतर मग 2,000 रुपये बॅक डेप्ट वजा करा डेप्टर्स मधून, लेस बॅक डेप्ट 2,000. आता अमाऊंट किती उरली, 49,500 रुपये ना, 49,500. आणि याच्यामधून पुन्हा लेस करा, लेस आरडीडी. किती पर्सेंट आहे आरडीडी, 3% आहे ना. मग आता 49,500चा 3% कॅल्क्युलेट करा. 49,500 याचा 1%, याचा 1% किती येईल, 495. 1%साठी 495 येईल ना. मग त्याला गुणिले 3 करा. 3 5 15, चला 1, 3 9 27 आणि 1 28, चला 2 आणि 3 चौक 12, 13 14, 1,485. ठीक आहे. 49,500 याचा 1% काढून घ्या अगोदर. शेवटचे 2 डिजिट कमी करा म्हणजे झालं 1%, 495. त्याला मल्टिप्लाय बाय 3 करून घ्या बरोबर. 4 3 15 1 बरोबर. नंतर 9 2 18, 9 3 27, 1 28, 2, 4 3 12, 13 14 बरोबर. 1,485 रुपये. 1,485 वजा करा. आता 49,500 मधून 1,485 रुपये वजा करा आणि आउटर कॉलम मध्ये लिहा 1 0 8 आणि 4, 48,015 बरोबर आहे कॅल्क्युलेशन. 48,015. आणि आता हे बॅक डेप्ट्स आणि आरडीडी आपण डेप्टर्स मधून लेस केले म्हणजे ऍसेट्स कमी झाली, आपला लॉस आहे. नोंद कुठे करणार, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा डेबिट साइडला. इथे लिहा बॅक डेप्ट्स 2,000, याला बॅक डेप्ट्स न्यू म्हणतात. याच्यामध्ये ऍड आरडीडी न्यू. किती आरडीडी न्यू,
1485 1485. आउटर कॉलमला 3485 झाल्या सर्व ऍडजस्टमेंट. या पद्धतीने हा फायनल अकाउंट प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असतो. मग तुम्ही जितकी प्रॅक्टिस कराल, जितके जास्तीत जास्त तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार फायनल अकाउंटचे, तेवढं तुम्हाला फायनल अकाउंट जमणार आहे. आणि अकाउंट हा सब्जेक्ट प्रॅक्टिकल आहे म्हणून थोडं व्यवस्थित लक्ष द्यायचं. ठीक आहे. मग आता अकाउंट क्लोज करायचं. आता अकाउंट क्लोज तुम्ही होमवर्क म्हणून करा, मी फक्त समजून देतो. ठीक आहे. ट्रेडिंग अकाउंट आधी क्लोज करा. जो ग्रॉस प्रॉफिट येईल तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा क्रेडिटला कॅरी फॉरवर्ड करा. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करायचं आहे. जो नेट प्रॉफिट येईल तो नेट प्रॉफिट दोघं पार्टनर्सला रेशो प्रमाणे डिस्ट्रीब्यूट करा. 3:2 काहीतरी दिलाय ना, त्या प्रॉफिट प्रमाणे, त्या रेशो प्रमाणे डिस्ट्रीब्यूट करा. तो नेट प्रॉफिट ट्रान्सफर करा पार्टनर्स कॅपिटल अकाउंटचा क्रेडिट साइडला. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करा. जो डिफरन्स येईल तो ट्रान्सफर करा बॅलन्स शीटचा लायबिलिटी साइडला आणि दोघं साइडची टोटल करा. दोघं साइडची टोटल इक्वल आली म्हणजे आपण सॉल्व्ह केलेला प्रॉब्लेम बरोबर आहे. समजतंय? तर फायनल अकाउंट प्रॅक्टिसवर आहे, तुम्ही प्रॅक्टिस करा म्हणजे जमेल.